हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग. तर सायंकाळचे 4:30 झाले आहेत. तर मग आम्ही आता माझ्या माहेर पिंपरखेडला निघालो आहोत. माझा भाऊ नेण्यासाठी आलता. तर आम्ही जात असताना मध्ये चहा घेण्यासाठी मिरजगावच्या अलीकडेच थांबलो. तर चहा घेत होतो. तर इथं हायवेच्या जवळच हे हॉटेल आहे. खूप असा मस्त गुळाचा चहा इथे मिळतो. तर हा हायवेचा व्ह्यू 4:45 वाजताचा. तर शिव आणि विराज, हा माझ्या भावाचा मुलगा विराज, तो पण आणला होता त्याने सोबत. तर ते खूप एन्जॉय करत होते. दोघेजणही खात होते. तर आम्ही आता निघालो तिथून परत पुढे. तर हा सूर्य आता मावळायला लागला होता. तर आम्ही आता पोचलो गावी. तर गावामध्ये यात्रा भरली होती. आईने सांगितलं की जा, आज शेवट दिवस आहे, जाऊन ये. तर आम्ही यात्रेमध्ये गेलो मग फिरायला. तर यात्रेमध्ये मी माझ्या जुन्या मैत्रिणी भेटल्या मला 2. तर मी त्यांच्यासोबत फिरत होते, तिथलं शूट करत होते. तर हे खेडेगावातल्या यात्रेचं एक वेगळंच वातावरण असतं. छोटीच दुकाने असतात पण उत्साह वेगळा असतो. हे पहा तुम्ही, दुकाने कसे अगदी छोटे मांडलेले आहेत. हे म्हणजे खेडेगावच आहे हे, पण यात्रा म्हणजे बऱ्यापैकी भरलेली आहे. तर आपण हे दुकाने पाहू शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे दुकाने, खेळण्यांचे, चप्पल, पर्स, लहान मुलांची खेळणी. तर खूप सारे असे दुकानं लागले होते. तर आम्ही ते पाहत चाललोच होतो. हा शेवट दिवस होता. तर मीच यायला उशीर केला होता. लास्ट डे असल्यामुळे या एवढी काही गर्दी नव्हती यात्रेमध्ये. तर हे इथे चपला विकण्यासाठी होत्या. इथे गॉगल्स वगैरे लावलेले. तर खूप असा आनंद पण वाटत होता की गावाकडची आणि माहेरची यात्रा म्हणजे एक वेगळाच उत्साह. तर हे हनुमान मंदिर आहे, ते पण यात्रेमुळं खूप असं सजवलं होतं. तर ही यात्रा गावामध्ये असलेले दरगाह पीर बुडन शहावली बाबा यांची ही यात्रा दरवर्षी भरत असते फेब्रुवारीमध्ये. तर आपण हे रात्रीचा व्ह्यू पाहू शकता. तर लहान मुलांचे पाळणे पण आलेले होते. आम्ही लहान असताना यात्रा म्हणजे भरतच नव्हती, 1-2 दुकाने राहायचे. पण आता खूप असे दुकाने, पाळणे आलेले आहेत. तर विराज आणि शिवमला आईने बसवले होते. तर मी खेळण्या पण चेक करत होते. खेळण्यांच्या दुकानामध्ये काय घ्यावं हे समजत नव्हतं शिवमला, विराजला. तर मी 1-2 अशा गाड्या पाहिल्या. त्यातली ही मला आवडली तर मी घेतली आणि बुद्धिबळ एक घेतलं आणि शिवमला बॅट पण घेतली. म्हटलं चला, बॅट त्याला आवडते. बॅडमिंटन पण घेतलं मी. तर आता ही यात्रेचा संध्याकाळी 9:30 वाजले होते. तर आता इथं खूप मोठी अशी मिरवणूक निघती. मलिद्याच्या पाट्या घेऊन बायका जात असतात. तर हे पाहू शकता तुम्ही की आता मलिद्याच्या पाट्या घेऊन ते दरगाहमध्ये चाललेले आहे. गावातील प्रत्येक स्त्री याच्यामध्ये आलेली असते. जरी हे पीर साहेबांचा असलं तरी पूर्ण गाव हा उत्सव साजरा करत असतं. ही माझ्या मैत्रिणीची मुलगी, खूप गोड आहे ती. तर हे आता बायका मलिदा, जो चुरम्यासारखा प्रसाद असतो, तो कुणी नवस केलेला, कुणी असं काही बोललेलं वगैरे, तर हे सर्व गाव मिळून हा प्रसाद बनवलेला असतो. तर ज्याने त्याच्या नवसाचा प्रसाद घेऊन ते ह्या पीर बाबा यांच्या दरगावामध्ये जात असतात सर्व महिला. तर हे हा उत्सव रात्रीचाच असतो, दिवसा नसतो. 9:30 किंवा 10 नंतरच ज्यावेळेस चंद्रोदय होतो त्यावेळेस हे मलिदा घेऊन बाया निघतात आणि नंतर तिथून 11:30 वाजता ते रिटर्न येतात. हे पाहता ते आलेले आहेत. तर तिकडून सर्वांनी दिवे पेटवलेले आहेत. ते खूप असं सुंदर दिसतं अंधारामध्ये ते दिवे येताना. तर तुम्ही पाहू शकता, जे लांबपर्यंत हे शूट केले दिसतं दिवे येताना. तर एक वेगळाच उत्साह, परत DJ, साऊंड, म्युझिक, हे सर्व अगदी आनंद. आणि खूप सारी दारू पण उडवली जाते इथे, फटाकडे येते. तर गावाकडची यात्रेचा एक वेगळाच आनंद. आणि विशेष म्हणजे हे माझं गाव आहे लहानपणीचं, पिंपरखेड. तर इथं लहानपणापासून ही यात्रा आम्ही